शालोम, शांती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांच्या बरोबर असो. पुन्हा एक बार प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान दयेनं आणि कृपेनं तुमच्यासमोर येण्याची त्यानं जी सुवर्ण संधी मला दिली, त्या सुवर्ण संधीबद्दल मी प्रभूचे आभार मानतो आणि त्याच्या नावाला धन्यवाद देतो. आणि तुम्हा सर्वांचेही मनापासून आभार मानतो, तुम्ही जो मला भरभरून रिस्पॉन्स देत आहात आणि चांगला प्रतिसाद देत आहात. तुम्ही व्हिडिओज पाहत आहात, कॉमेंट्स करत आहात, प्रोत्साहित करत आहात, फोनवरती बोलत आहात, मेसेज करत आहात. त्या सर्वाबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो. आणि असंच प्रोत्साहित करत जा आणि आशीर्वादित होत जा, हीच माझी तुम्हाला विनंती आहे. आणि सर्वप्रथमच सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळीशी, नातेवाईकांशी शेअर करा आणि सर्वजण मिळून आपण आशीर्वादित होऊया. तर प्रियानो, आज सर्वप्रथम आजच्या ह्या वचनाकडे वळत असताना आजच्या वचनाचं टायटल आहे, आजच्या संदेशाचं टायटल आहे अस्वस्थ अंतःकरण. अस्वस्थ अंतःकरण. आणि आपण ह्याच्यावरती मनन करत असताना त्यासाठी आपण योहान कृतचे वर्तमान याचा 14वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया. योहान कृतचे वर्तमान याचा 14वा अध्याय आणि पहिलं वचन. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आपण प्रार्थना करूया. पवित्र सैन्यांच्या महान गौरव ह्या देवा स्तुती समने करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझं वचन आमच्यासाठी जीवनाची भाकर राजा. आज प्रभूया तू या वचनाद्वारे तू आमची भेट घे अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आणि प्रभूया तू या नावाचं गौरव करून घ्या. प्रभू, आज तू आमच्याशी बोल, तू आमच्याशी वार्तालाप कर अशी विनंती करतो. आणि प्रभू, जे तुला हवं आहे आमच्याशी बोलायचं ते आमच्याशी बोल अशी तुझ्याची प्रार्थना आणि विनंती करतो. आणि प्रभू, तुझं वचन ऐकून समजून स्मरणात ठेवून दैनंदिन जीवनात ते कृतीत आणण्यासाठी लागणारी विशेष कृपा करो अशी प्रार्थना आणि विनंती करत येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे, म्हणतोय पित्या. आमेन, आमेन, आमेन. प्रियानो, जसं मी शीर्षक सांगितलं किंवा टायटल सांगितलं आजच्या मेसेजचं, आज जर आपण पाहिलं तर माणसाला अस्वस्थ होण्यासाठी किंवा घाबरण्यासाठी जास्त मोठं काही कारण लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टींमुळं मनुष्य काय करतो, घाबरून जातो. बऱ्याच वेळा आपण असं लोकांच्याकडून बोलणं येतो, अहो आमच्या ह्यांचा आज फोन येणार होता आणि नेहमी 8 वाजता येतो आणि आता 8:30 वाजले अजून फोन आले नाही, काय झाले का काय कोणास ठाऊक. आणि अशा प्रकारे किंवा वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे लोक छोट्या छोट्या गोष्टीने काय होतात, जर नेहमीचं होणाऱ्या गोष्टी त्या वेळेत नाही घडल्या तर त्यांचं काय होतं, अंतःकरण अस्वस्थ होतं. आणि आज माझा विश्वास आहे, मी सुद्धा ह्या परिस्थितीतून बऱ्याच वेळा गेलेलो आहे. पण प्रभूची स्तुती असो की प्रियानो, प्रभूची कृपा, प्रभूची दया तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर आहे. आणि विशेष रीतीनं आज ज्यावेळेस आजच्या ह्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण आजूबाजूला पाहतो, ह्या जी महामारीची जी महामारी जगभर आलेली आहे, त्या महामारीमुळे सगळेच कसे घाबरलेले आहेत, चिंताक्रांत झालेले आहेत. बऱ्याच वेळा आपण असं पाहतो, जर कुठे जात असताना एखाद्या वेळेस आपल्यापासून जाणारी एखादी व्यक्ती ती शिंकली, त्यामुळे अरे काय घाबरल्यासारखं शिंकली किंवा खोकली तर आपल्याला लगेच काय होतं, घाबरायला होतं. आणि ज्यावेळेस आपण आणखी त्याच्याकडे वळून जर पाहिलं, त्याच्याकडे त्या वळून पाहिलं आणि त्याने जर मास्क जर लावलेला नसला तर आणखीन आपलं काय होतं, काळजाचं पाणी होतं, आपला ठोका चुकतो. अशी ही परिस्थिती आज आहे. म्हणजे साधं कोणी जवळ जाणारं खोकलं किंवा त्याला शिंक आली तरी आपलं काय होतं, अंतःकरण अस्वस्थ होतं, आपण घाबरून जातो. कारण कशाला, ह्या महामारीचं जो प्रसार होत आहे तो अशा प्रकारे होत आहे, त्यासाठी आपण काय होतो, घाबरून जातो. छोट्या छोट्या गोष्टींमुळं आपलं अंतःकरण घाबरतं आणि आपण अस्वस्थ होतो. तशाच प्रकारे या ठिकाणी जर आपण हा अभिप्राय, हे जे वचन जे आपण वाचतो, तर हे जे वचन आहे ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या 12 शिष्यांशी तो बोलत आहे. हे काय डोंगरावरचं प्रवचन नाही किंवा हे काय समुद्राकाठचं प्रवचन नाही किंवा एखाद्या सिनागॉगमध्ये बसून तो शिकवत नाही आहे, परंतु हे तो त्याच्या शिष्यांच्या बरोबर असताना, ते 12 शिष्यांच्या बरोबर असताना ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांच्याकडे पाहिलं, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये काहीतरी गोंधळ चालू आहे, त्या मनामध्ये त्यांच्या काहीतरी विचार चलबिचल चालले, शंका कुंशा काय असं प्रभू येशू ख्रिस्ताच्या निदर्शनास आलं. आणि म्हणून लगेचच त्याने काय केलं, त्याच्या शिष्यानं तो म्हणाला की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावरती विश्वास ठेवा आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. होय प्रियानो, हा तुमचा आणि माझा देव, ज्याची तुम्ही आणि मी आराधना करतो, ज्याचे आपण उपासक आहोत, तो प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे, तो अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे. त्याला कोणत्या गोष्टीची अपडेट करण्याची किंवा त्याला गोष्ट सांगण्याची गरज नाही, तो सर्व काय जाणतो. आणि त्याने या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांच्या मनात असलेला जो गोंधळ आहे, त्यांच्या मन जे अस्वस्थ, अंतःकरण जे अस्वस्थ आहे ते पाहिलं आणि लगेचच तो त्यांना म्हणतो, तुमची अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका,
देवावरती विश्वास ठेवा आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. आज सर्वप्रथम पहिला पॉईंट मला तुम्हाला जो सांगायचा पर्याय तर आज परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणत आहे, तुमची अंतःकरणं अस्वस्थ होऊ देऊ नका. भले तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होण्याचं काहीही कारण असेल, कदाचित ही असणारी ही महामारी असेल किंवा त्या महामारीमुळे जे जगामध्ये आलेलं जे मोठं आर्थिक संकट आहे, मग लोक कचाट्या आर्थिक संकटामध्ये आले, पुष्कळांच्या नोकऱ्या गेल्या, पुष्कळांचे पगार कमी करण्यात आले आणि जे रोजीरोटी करणारे रोजगार करणारे होते, हातगाडी किंवा छोटे छोटे व्यवसाय असणारे त्यांचे तर सगळे व्यवसाय ठप्प झाले. लोकांना असा प्रश्न आहे की आता खायला मिळाले तर पुढच्या वेळेस मिळेल किंवा नाही. अशा परिस्थितीतून लोक जात असताना लोकांचं काय होत आहे, अंतःकरण अस्वस्थ झालेलं आहे. आणि अस्वस्थ तर थोडक्याच वेळासाठी नाही तर ते जणू काय असं कंटिन्युअस अस्वस्थ अशा परिस्थितीमध्ये लोकांची अंतःकरण आहे. आणि म्हणूनच आज परमेश्वर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला म्हणत आहे की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. आपल्यापैकी बरेचसे असे लोक आहेत की ज्याने आपले आप्तजन गमावून बसले. बरेचसे असे आहेत की आपले जवळचे नातेवाईक, आपले मित्रमंडळ किंवा आपले सखे, आपले शेजारी आपल्यापासून निघून गेले त्या महामारीमुळं. आणि त्यामुळं आपली अंतःकरणं अस्वस्थ आहेत, घाबरलेली आहेत, चिंतेत, प्रश्नात, संभ्रमामध्ये आहेत. तर प्रियानो, आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला म्हणत आहे, तुमची अंतःकरणं अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावरती विश्वास ठेवा आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. आज प्रियानो, तुम्ही जे मला आज ऐकत आहात, आज तुम्ही स्वतःची एक मोठी साक्ष आहात की ह्या सर्व महामारी, हे गेल्या 1.5 वर्षांपासून चालू असलेल्या महामारीमध्ये तुम्ही वाचलेला आहात आणि आज तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात. हीच एक मोठी साक्ष आहे, हीच एक देवाची कृपा आहे की तुम्ही आजपर्यंत प्रभूने तुमच्यावरती कृपा केलेली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तो तुमच्यावरती कृपा करणार आहे. तो तुमचं सहाय्य करणार आहे, तो तुमचं मदत करणार आहे, तो तुमचा पुरवठा करणार आहे, कारण तो पुरवठा करणारा परमेश्वर आहे. आज तो सर्वप्रथम पहिलं अभिवचन तुम्हाला आणि मला देत आहे आणि तो तुम्हाला आणि मला अशा प्रकारचं अभय देत आहे की तो म्हणतोय की तुम्ही काय करू नका, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. प्रियानो, ही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे काय आहे, आपलं अंतःकरण अस्वस्थ होऊ द्यायचं किंवा नाही हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. आपली अंतःकरण अस्वस्थ होऊ द्यायचीत किंवा नाही, आपण घाबरायचं किंवा नाही, हे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. आणि म्हणूनच प्रभू तुमची अंतःकरण तुम्ही अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि ती जर अस्वस्थ व्हायची नसतील तर त्यासाठी असणारी एकच गुरुकिल्ली आहे, म्हणजे ती आपल्याला देवावरती आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. प्रियानो, तुमचा आणि माझा विश्वास डळमळून चालणार नाही. आपण घाबरून किंवा आपला विश्वास अस्थिर असा, चंचल असा विश्वास करून चालणार. ठाम असा निश्चय, ठाम असा विश्वास आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती आणि देवावरती ठेवायला पाहिजे. आणि तेच सर्वात प्रथम तो तुम्हाला आणि मला या ठिकाणी सांगत आहे. प्रियानो, आता जसं मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे हे जे संभाषण आहे, हे जे बोलणं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, तो त्याच्या शिष्यांशी बोलत आहे, तो शिष्यांना तो सांगत आहे. तर आज मी सांगितल्याप्रमाणे आज तो तुम्हाला आणि मला काय करत आहे, हे सांगत आहे की काय, तुमची अंतःकरणं अस्वस्थ होऊ देऊ नका. तर आता जर तसं पाहायला गेलं तर ह्या शिष्यांच्या विषयी जर पाहायला गेलं, हे जे शिष्य आहेत हे काय गेले आता जवळजवळ 3-3.5 वर्षांचा अवधी होत आलेला आहे. जो 3 वर्ष झालेले आहेत ते येशू ख्रिस्ताबरोबर आहेत. त्याचे सर्व प्रवचनं त्याने ऐकलेले आहेत, त्याने केलेले सर्व चिन्हे, चमत्कार, अद्भुते त्याने स्वतः पाहिलेले आहेत आणि त्याचे ते पार्ट अँड पार्सल होते. असं असताना सुद्धा आणि 3 वर्षांच्या कालावधीनंतर अशी परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे की ज्यामुळे त्यांचे अंतःकरण घाबरले, ते चलबिचल झाले आणि त्यांना शंका कुशंका वाटायला लागलेली आहे अशा ह्या परिस्थितीमध्ये. आणि त्यावेळेस प्रभू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्यांचं अंतःकरण पाहिल्यानंतर प्रभू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. दुसरी मग तर मग अशा असणारे जे हे शिष्य ज्यांनी 3 वर्ष आपलं सर्वस्व सोडून त्याच्यावर रात्रंदिवस आहेत, त्यांच्या मनामध्ये अशी का परिस्थिती असं त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका का निर्माण झाली, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. आज हा प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये यायला पाहिजे. आणि होय प्रभू, तशी त्यांच्या मनामध्ये ह्या शंका कुशंका का आल्या किंवा त्यांची अंतःकरणं अस्वस्थ का झाली ते आपण पडताळून पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठी जर आपण पाहायला गेलं तर हे योहान वर्तमानाच्या 12व्या अध्यायापासून जर पाहिलं तर आपल्याला काही गोष्टी निदर्शनास येतील, आपल्याला लक्षात येतील की कशामुळे त्यांची अंतःकरणं अस्वस्थ झाले असेल. तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे काय, कशामुळे त्यांची अंतःकरणं अस्वस्थ झाले. योहान 12:24 वचनामध्ये, योहान वर्तमानाचा 12वा अध्याय आणि 24 वचनामध्ये आपल्याला काय मिळतं, मी तुम्हाला खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर तो पुष्कळ फळ देतो. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी गव्हाच्या दाण्याचं उदाहरण देत आहे. जोपर्यंत तो गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरत नाही तोपर्यंत काय होत नाही, तो बहुगुणित होत नाही किंवा पुष्कळ किंवा वाढत नाही. ह्याच्यातून प्रभू येशू ख्रिस्ताला हेच त्याच्या शिष्याला दाखवायचं होतं की
त्याच्या मरणाविषयी तो त्यांना सांगत होता. ऐकलं. आणि असे एकच नाही, असे एकानंतर एक अशी बरीचशी वक्तव्य प्रभू येशू ख्रिस्ताची आली आणि ज्या वक्तव्यांच्यामुळं त्यांना काय झालेलं आहे, त्यांची अंतःकरणं घाबरली आहेत. दुसरं जर कारण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला दुसरं कारण दिसतंय. योहान 13 अध्याय आणि 11 वचन. योहान 13:11 मध्ये, कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता, म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. तो ह्या 12 जणांना बोलत होता आणि 12 जणांना काय म्हणतोय की तुम्ही आणि त्याला चांगलं माहित होतं की त्याला धरून देणारा कोण आहे, त्याला पहिल्यापासून माहित होतं. आणि यावेळेस तो काय म्हणतोय, तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. भले तुम्ही 12 जण तुम्ही सर्वस्व सोडून माझ्या पाठीमागे येतात, तुम्ही मला अनुसरतात, तुम्ही माझ्याबरोबर आहात, सर्व काही ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, परंतु तरी तुमच्यामधला एक कोण आहे, अशुद्ध आहे. प्रियानो, आज तुम्ही आणि मी आपली अंतःकरणं, आपलं असणार एक आपला ॲटिट्यूड काय आहे, जे तुम्ही आणि मी प्रभू ख्रिस्ताला अनुसरत आहोत, जे आपण म्हणतो की आपण प्रभू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, विश्वासणारे आहोत, वगैरे वगैरे टायटल आपल्याला स्वतःला लावतो. तर प्रियानो, आज आपण पडताळून पाहायला पाहिजे की माझ्या असणाऱ्या प्रभू ख्रिस्ताला अनुसरायच्या किंवा त्याचं शिष्यत्व करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, कोणत्या उद्देशानं किंवा कोणत्या आविर्भावानं किंवा कोणत्या भावनेनं मी त्याला अनुसरत आहे. हे जरी 12 जण होते, सर्वस्व सोडून त्याला अनुसरत होते, तरी त्याच्यातला एक काय होता, अशुद्ध होता. आता या ठिकाणी ह्या लोकांना काय झालेलं आहे, संभ्रम निर्माण झाला. अरे, एवढं असून तो आम्हाला म्हणतोय की तुम्ही सगळे शुद्ध नाही, तुमच्यातला काय आहे, तुमच्यातला एक जण काय आहे, अशुद्ध आहे. मग कोण तो? आणि आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस तो शेवटच्या भोजनाच्या वेळेस तो त्याच्या शिष्यांचे पाय धुत असतानाच त्यानं ज्यावेळेस बोलल्यानंतर सगळेजण प्रभूजी मी तर तो नाही ना असं सगळ्यांनी विचारलं. आणि त्यात तुम्हाला आणि मला चांगलं माहिती आहे, स्वतः यहूदा इस्करियोत सुद्धा म्हणतोय, प्रभूजी मी तर तो नाही ना. म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला त्याच्या ह्या वक्तव्यामुळे. म्हणजे ह्या शिष्यांच्या अंतःकरणात गोंधळ निर्माण करायला कारण काय होतं, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं गेल्या काही दिवसांच्या पासूनचं किंवा 12व्या अध्यायापासून तर आपण पाहिलं, जे वक्तव्य होतं, जे बोलणं होतं, ते बोलणं त्यांना संभ्रमामध्ये पाडत होतं. ते बोलणं त्यांना काळजीमध्ये, चिंतेमध्ये आणि भीतीमध्ये नेत होतं. आणि त्याच्यातलं हे दुसरं वचन आहे की तुम्ही सगळेजण काय नाही, शुद्ध नाही आहे. त्याच्यामुळं आणखीन त्यांना संभ्रम झालेला आहे. आणि मग अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये गोंधळ एक वाढत चालला होता. त्याच्यानंतर तिसरं जर कारण आपण पाहायला गेलो तर तो काय म्हणतो, 13 अध्याय आणि 21, योहान 13 आणि 21 वर्षामध्ये तो म्हणतो, असे बोलल्यावर येशू आत्म्यात व्याकुल झाला व निश्चितार्थाने म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. हालेलुया. या ठिकाणी सुद्धा प्रभू ख्रिस्त त्या 12 जणांना त्यांच्या डोळ्यात बघून, त्यांच्याकडे बघून, निरखून बघून तो त्यांना म्हणतोय, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. कारण असं ज्यावेळेस बोलल्यानंतर हे 12 शिष्य समोर आहेत आणि ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त अशा प्रकारचं वक्तव्य करतो, त्यावेळेस त्यांना काय वाटणार आहे. आणि मी असतो तर म्हटलं, काय ह्या माणसासाठी मी माझं सगळं सोडलं, माझा संसार, घरदार, नोकरी सगळं सोडलं, मुलं लेकरं सोडली, ह्याच्या पाठीमागे येतो, 3 वर्ष झाली आणि आता मला म्हणतोय हा की तुमच्यापैकी एक जण मला धरून देणार. आमच्यावरची हे ॲक्विजिशन आहे, आमच्यावरती हा एक प्रकारचा ठप्पा आहे, तो आम्हाला काळीमा लावत, आमच्यावरती आम्हाला दोष लावत आहे. अशा प्रकारचं मला वाटलं असं. परंतु प्रियानो, या ठिकाणी तो त्यांना अजून तो मोगम त्या सगळ्यांनाच तो अशा प्रकारे तुमच्यापैकी एक जण मला काय करणार आहे, धरून देणार आहे. मग आणखीन त्यांच्या गोंधळ वाढत गेला. त्याच्यानंतर आपण जर चौथं कारण बघितलं, चौथं वक्तव्य जर प्रभू ख्रिस्ताचं पाहिलं तर योहान 13 मध्ये 33 वचन, योहान 13:33 मध्ये, मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे, तुम्ही माझा शोध कराल आणि जसे यहुद्यांना मी सांगितले की जेथे मी जातो तेथे तुम्हाला येता येणार नाही, तसे तुम्हालाही आता सांगतो. तर यहुद्यांना ऑलरेडी त्याने सांगितलं, जिथं मी जातोय तुम्हाला येता येणार नाही, तसं आज मी तुम्हाला सांगत आहे, जिथं मी जातो तिथं तुम्हाला येता येणार नाही, आणखी थोडा वेळ मी तुमच्याबरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी प्रभू ख्रिस्त त्यांना जागा करताय, लवकरच मी तुमच्यापासून निघून जाणार आहे, लवकरच मी म्हणणार आहे आणि लवकरच मी तुमच्यापासून निघून जाणार आहे, हे प्रभू ख्रिस्त त्यांना सांगतो. म्हणजे आणखीन भर म्हणतात त्याप्रमाणे आणखीन भर या ठिकाणी पडलेली आहे. आणि तो म्हणतोय की मी तुमच्याबरोबर अजून थोडा वेळ आहे आणि त्यानंतर तुमच्याबरोबर नसणार आहे. आणि 5वं वक्तव्य या ठिकाणी प्रभू ख्रिस्त काय करतो, योहान 13:38 मध्ये तो काय म्हणतो, येशूने त्याला उत्तर दे, काय माझ्यासाठी तू आपला प्राण देशील? मी तुला खचित सांगतो, तू 3 वेळा मला नाकारशील
तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही. या ठिकाणी पेत्राबरोबर प्रभू ख्रिस्त म्हणतो, पेत्र प्रभूला येशू ख्रिस्त म्हणतोय, तुम्ही तुमच्यासाठी मला जीव द्यावा लागला तरी जाईल, तरी पण मी माग हटणार नाही, मी तुमच्यासाठी जीव देईन. अशा प्रकारे प्रभू पेत्र ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस प्रभू ख्रिस्त त्याला म्हणतो, त्याचा म्हणजे जो एक ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा किंवा एक त्याचा एक ओव्हर कॉन्फिडन्स होता स्वतःबद्दलचा, की मी कधी प्रभू ख्रिस्ताला नाकारणार नाही किंवा त्याला सोडणार नाही, त्याविषयी प्रभू ख्रिस्त त्याला म्हणतो, जोपर्यंत तुम्हाला 3 वेळा नाकारणार, एकदा नव्हे दोनदा नव्हे 3 वेळा नाकारणार नाहीस, तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही. ह्या सगळे वक्तव्य प्रभू ख्रिस्ताचे ऐकल्यानंतर त्यानंतर ते आणखीनच जास्त गोंधळून गेलेले आहेत. तर प्रियानो, त्यांच्या गोंधळाचं, शिष्यांच्या गोंधळाचं किंवा शिष्यांच्या घाबरून जाण्याचं किंवा त्यांचं अंतःकरण अस्वस्थ होण्याची जर कारणं जर काय असेल, तर प्रभू ख्रिस्ताचं हे वक्तव्य, त्याचं वक्तव्य कोहरण नव्हतं. जो बोलत होता ते काहीतरी असं वेगळं बोलल्यासारखं वाटत होतं आणि त्यामुळेच त्यांची काय झाली होती, अंतःकरणं अस्वस्थ झाली होती. आज प्रियानो, कदाचित प्रभूच्या विश्वासामध्ये, प्रभू ख्रिस्ताच्या विश्वासावरती तुमचा एक प्रकारची शंका कुशंका, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न किंवा संभ्रम काहीतरी निर्माण होत असेल किंवा शंका कुशंका येत असतील, तर प्रियानो, आज हे तुमच्यासाठी वचन आहे. कोणत्याही प्रकारची शंकेला तुमच्या मनामध्ये घर करू देऊ नका, कारण तो विश्वसनीय आहे, त्याची दया सनातन आहे, तो जिवंत आहे, तो सर्वभौम आहे, सर्वज्ञ आहे, त्याला सर्व काय माहीत आहे, तो सर्व समर्थ आहे आणि तो तुम्हाला आणि मला तारण्यासाठी स्वर्गीय राज्य सोडून या जगामध्ये आला आणि आपलं स्वतःचं बलिदान करून, त्यानं आपलं रक्त सांडून तुम्हाला मला खरेदी केलेलं आहे आणि त्यासाठी तो आलेला होता आणि ते त्यानं केलेलं आहे. तर प्रियानो, आज कोणत्याही गोष्टीनं त्याच्यावरती अविश्वास करायचं किंवा त्याच्यावरती शंका घ्यायचं धाडस तुम्ही करू नका. तुम्ही नेहमी काही नाही करायला नाही पाहिजे, अशी माझी तुम्हाला विनंती. आणि या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे, देवा, तुमची जर अंतःकरणं अस्वस्थ होऊ द्यायची नसेल, तर तुम्हाला काय केलं पाहिजे, देवावरती अढळ असा विश्वास ठेवायला पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, तुमचा देवावरचा विश्वास, प्रभू ख्रिस्तावरचा विश्वास निश्चित ठाम आणि बळकट करा, त्याला कशाची धक्का लागू देऊ नका. हालेलुया. तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट प्रियानो, आज तुम्हाला आणि मला समजायला पाहिजे की जर आपलं अंतःकरण अस्वस्थ व्हायला नाही पाहिजे, तर आपला विश्वास किंवा आपला निर्धार हा देवावरचा आणि प्रभू ख्रिस्तावरचा घट्ट आणि बळकट असायलाच पाहिजे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, त्या शिष्यांचं मन जे गोंधळलेलं होतं किंवा त्यांना कदाचित त्यांच्या मनात आलं सुद्धा असेल की मी जे प्रभू ख्रिस्ताला अनुसरत आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे. तर प्रियानो, त्यांना बसलेली ठेच, त्यांच्यापासून आपण धडा शिकूया. त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण झाली, त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला, पण आज तुम्ही आणि मी हे शिकूया की कोणत्याही प्रसंगामध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनामध्ये शंका कुशंका किंवा संभ्रम निर्माण होऊ देऊ नका. तर काय करायचं आहे, तुम्हाला मला देवावरती, ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा आहे आणि पित्यावरती तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायचा आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. ह्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट मला जी तुम्हाला सांगायची आहे, आता हे प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांच्या मनामध्ये, त्या शिष्यांच्या मनामध्ये चाललेला गोंधळ किंवा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला अविश्वास, हे प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी सांगितलं? काय ते पेत्रानं प्रभू ख्रिस्ताला सांगितलं? काय ते पेत्रानं प्रभू ख्रिस्ताला सांगितलं? का योहानाने सांगितलं? का याकोबाने सांगितलं? का कोणी दुसरं जाऊन प्रभू ख्रिस्ताला सांगितलं की बाबा आमच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण झालेला, आमचा विश्वास आम्ही जरा गोंधळात पडलेलो आहे, असं कुणी जाऊन प्रभू ख्रिस्ताला सांगितलं? प्रभू ख्रिस्ताला कुणीही सांगितलेलं नाही. तर पियानो, तो सर्वज्ञ आहे, त्याला सर्व काही माहीत आहे, त्याला कोणतीही गोष्ट अपडेट करण्याची गरज नाही, कारण तो अंतःकरण पारखणारा देव आहे. तो अंतःकरण पारखणारा देव आहे आणि त्याला सर्व काही काय आहे माहीत आहे. आणि म्हणूनच त्याप्रमाणे स्तोत्र करता दावीद म्हणतो, पहा, दुरूनच माझं बसणं आणि उठणं तू जाणतोस, माझ्या मुखात येणारा प्रत्येक शब्द मुखातून बाहेर येण्याअगोदर तू काय करतोस, तू जाणतोस. होय प्रियानो, तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाला, त्या आपण बोलण्याअगोदर आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे तो जाणणारा परमेश्वर आहे. असा तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. आपण त्याला सांगण्याची गरज आहेच असं नाही, तो सर्व काही जाणतो, त्याला सर्व काय माहीत आहे. तर प्रियानो, या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं, कुणी त्याला रिपोर्ट केलं नाही, सांगितलं नाही, परंतु प्रभू ख्रिस्ताला ते समजलं, प्रभू ख्रिस्ताला माहीत आहे, कारण तो अंतःकरण जाणणारा, दुरूनच तुमचे माझे अंतःकरण जाणणारा, दुरूनच तुमचे माझे विचार जाणणारा तो परमेश्वर आपल्या मुखामध्ये शब्द येण्याअगोदर तो काय करतो, तो तुम्हाला आणि मला, तुमचे माझे विचार जाणतो. प्रियानो, आज तो तुमचे आणि माझे विचार जाणूनच तो तुम्हाला आणि मला म्हणत आहे, तुमची अंतःकरणं अस्वस्थ होऊ देऊ नका. मग
कदाचित कोणत्या गोष्टीने तुमची मन अस्वस्थ आहे ते तुम्हाला माहीत आहे आणि ते त्याला माहीत आहे. कदाचित ह्या पॅन्डेमिकमुळं भीती निर्माण झालेली असेल, किंवा रोजगार गेला, किंवा आर्थिक परिस्थिती आली, नोकरी गेली, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील, किंवा आजार, किंवा घरातले जे घरात असलेले ऐक्यता, घरामध्ये ऐक्यता नाही, पती पत्नीमध्ये ऐक्यता नाही आहे, मुलालेकरांच्यामध्ये फॅमिलीमध्ये ऐक्यता नाही, कोणताही प्रश्न असेल, काही प्रश्न असेल की ज्यामुळं तुमची अंतःकरण अस्वस्थ झाली असेल, तर आज प्रियानो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे प्रभू येशू ख्रिस्ताचं अभिवचन आहे. आणि तो म्हणतो की तुम्ही घाबरू नका, तुमचं अंतःकरण तुम्ही अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. आज असे काही लोक असतील की जे मला ऐकणारे, की ज्याने अजून प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाही, ज्याने अजून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणानं स्वीकारलेलं नाही, आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात सोपवलं नाही, आज तुमच्यासाठीही तेच अभिवचन आहे. प्रियानो, आज तुमच्यासाठी जसं ते शिष्यांच्यासाठी ज्यांनी सर्वस्व सोडून येशू ख्रिस्ताला आणत होते त्यांना तो म्हणाला, तसंच आज तुम्हाला अजून तुम्ही शिष्य झाला नाही, अजून तुम्ही स्वतःला ख्रिस्ताच्या हातात समर्पित केलेलं नाही, तर आज त्यात तुम्हालाही आणि तेच अभिवचन तो देतोय, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. होय प्रभू, होय प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही मी आपला विश्वास, दृढ अटळ विश्वास प्रभू येशू ख्रिस्तात टाकतो, त्यावेळेस तुम्हाला आणि मला ही निश्चित खात्री आहे की तो आपल्याला पैल तीर न्यायला काय आहे, समर्थ आहे. तर प्रियानो, आज आपण ख्रिस्तावरती आणि पित्यावरती आपला विश्वास दृढ आणि बळकट करूया, की जेणेकरून आपली अंतःकरण अस्वस्थ होणार नाही. आता आपण काही उदाहरणं आपण पवित्र शास्त्रातून बघूया की अशी परिस्थिती कुणाकुणावरती आली, त्या ठिकाणी काय झालं. तर पहिलं उदाहरण मला घ्यावंसं वाटतं ते म्हणजे दानिएलाचं पुस्तक, याचा 5वा अध्याय आणि 9वे वचन. दानिएलाचं उदाहरण म्हणण्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट मला कोणाचं बेलशस्सर राजाचं उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे. 5वा अध्याय 9व्या वचनामध्ये काय म्हटले, तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला, त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले. तर या ठिकाणी काय म्हटले, बेलशस्सर राजा काय झाला, फार चिंताक्रांत झाला, त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार सर्वजण काय झाले, घाबरून गेले. ह्याच ह्याच्यात जर आपण पाहायला गेलं तर 6व्या वचनामध्ये आपल्याला 5व्या आणि 6व्या वचनामध्ये काय होते, त्याच 6व्या वचनामध्ये, तेव्हा राजाची मुद्रा पलटली व तो चिंताक्रांत झाला, त्याच्या कमरेचे सांधे ढिले पडले आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. त्याच्या कमरेचे सांधे ढिले पडले आणि गुडघे लटपटू लागले. आपण काय म्हणतो की माझी कंबर, एखादी गोष्ट, एखादी धक्कादायक अशी गोष्ट ऐकल्यानंतर काय म्हणतो, माझी कंबरच बसली, माझ्या हातापायातनं वारच गेलं, माझे गुडघे लटपटायला लागले, माझ्या अंगात कापड शिरल्यासारखं झालं, अशा प्रकारचे आपण एक्सप्रेशन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी बेलशस्सर राजा झालाय. तर ह्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर ह्या बेलशस्सर राजा, त्याच्या राण्या, उपपत्न्या आणि जे सरदार होते असे सगळ्यांनी मिळून काय केलेले आहे, पार्टी केलेली आहे. त्या पार्टीमध्ये मेजवानी केली आणि त्या मेजवानीमध्ये बेलशस्सर राजाने काय केलं की यरुशलेमेतल्या देवाच्या मंदिरातली पात्र, देवाच्या मंदिरातली जी पात्र, देवाच्या उपयोगासाठी जी पात्र होती ती पात्र आणून त्या पात्रांमध्ये ह्या लोकांनी काय केलेलं आहे, दारू वगैरे पेलेले आहे, द्राक्षारस वगैरे प्यालेले आहे आणि त्यानंतर त्याने आपल्या मूर्तींच्या काय केल्या, पूजा केल्या. आणि असं घडल्यानंतर लगेचच देवा एक मानवी हात भिंतीवरती आला आणि एक संदेश लिहून गेला. आणि ज्यावेळेस ते बघितलं त्यावेळेस ह्या अशी परिस्थिती कोणावरती, बेलशस्सर राजावरती, सगळ्या सर्व सरदारांच्या वरती आली. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, या ठिकाणी ते काय झालेले होते, ऑलरेडी दारू पिऊन, मद्य पिऊन, द्राक्षारस पिऊन ते धुंद झालेले होते. म्हणजे त्यांच्या हाईवरती होते, अगदी धुंद ही होऊन गेले, अगदी त्यांची नशा अगदी उच्च कोठेला पोहोचलेली होती. आणि असं असताना ते हाताच्या बोटाने ज्यावेळेस ते लिहिलेलं त्याने पाहिलं त्यावेळेस असं त्याची परिस्थिती झालेली आहे. मला तर असं वाटतं की त्याला एवढी चढलेली दारू झटकन ती काय झाली, उतरून गेली, त्याची नशाच उतरून गेली आणि तो घाबरून गेला आणि त्याचे हातपाय लटपटायला लागले. तर प्रियानो, या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस या राजाचं अंतःकरण काय झालं, घाबरलं, राजा चिंताक्रांत झाला, घाबरलं आणि त्याच्या मनामध्ये काय झालं, कापरं शिरलं. हे आपल्याला पाहायला मिळतं. कशामुळे झालं, त्याचे राजा आणि त्याच्याबरोबरचे सर्व सरदार सगळ्या लोकांचे काय चिंताक्रांत झाले आणि ते घाबरून गेले. का चिंताक्रांत झाले, त्याचं जर कारण जर आपण बघायला गेलं तर आपण पाहिलं की देवाच्या मंदिरामध्ये देवाच्या उपयोगासाठी केलेली जी पात्र, त्या पात्रांचा उपयोग ह्या मानवाने केलेला आहे आणि त्यामुळे देवाचा राग काय झालेला आहे, भडकलेला आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं की एक मानवी हात भिंतीवरती येऊन त्याने काय केलं, लिखाण लिहिलं आहे. आणि ज्यावेळेस तो मानवी हात त्यांनी पाहिला त्यावेळेस त्याने काय झालं, ते चिंताक्रांत झाले, ते घाबरले आणि त्यांची
कंबर बसलेलं आहे. तर प्रियानो, ही महत्त्वाची गोष्ट आहे की ते चिंताक्रांत किंवा भयभीत होण्याचं कारण काय आहे की देवाच्या मंदिरातली पात्र, देवासाठी केलेली पात्र मानवाने या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांचा उपयोग केलेला आहे. एक महत्त्वाचे आणखीन जर आपण पाहायला गेलं, आणखीन पाठीमागे जाऊन पाहायला गेलं तर ही देवाच्या मंदिरातले पात्र नबुकदनेस्सराच्या अगोदर त्याच्या बापानं त्या ठिकाणी आणून ठेवलेले, त्या पण त्यांच्या भांडारामध्ये होते. ज्यावेळेस या पात्रांची लुटून आणण्यात आली त्यावेळेस परमेश्वरानं कोणत्या प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलं नाही. परमेश्वर काही नाही, तो शांत होता. आणि इतके दिवस, इतके महिने किंवा इतके वर्ष ते भांडारामध्ये तोपर्यंत परमेश्वरानं काय बोललेलं आहे. पण या ठिकाणी आपल्याला दिसतं ज्या वेळेस ती पात्र आणून मानवानं त्यांचा उपयोग केला त्यावेळेस देवाचा काय झालेला आहे, कोप भडकलेला आहे. आणि मग तो मानवी हात येऊन त्या ठिकाणी काय केलं आहे, या ठिकाणी एक संदेश लिहिला आहे. आणि तो आपल्याला चांगलं माहिती आहे, मने मने तकेल उफारसे, म्हणजे तुझं वजनात तोलून तुला पाहिलेलं आहे आणि तू काय झालेला आहे, उन्हा पडलेला आहे. तर प्रियानो, ही महत्त्वाची गोष्ट आहे की देवाच्या पात्रांचा उपयोग मानवाने केला आणि तेही अयोग्य प्रकारे अयोग्य गोष्टींसाठी उपयोग केला आणि देवाचा राग त्या ठिकाणी काय झालेला आहे, भडकलेला आहे. त्याचप्रमाणे प्रियानो, तुम्ही आणि मी देवानं निर्माण केलेली पात्र आहोत. देवाने निर्माण केलेली पात्र त्याच्या उपयोगासाठी निर्माण केलेली पात्र आहेत. आपण ते एक वचन या ठिकाणी वाचून बघूया. 2 तिमोथेयाचा 2 अध्याय आणि 21 वचन. 2 तिमोथेय 2 अध्याय 21 वचन. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. हालेलुया. तर जर तो स्वतःला कशापासून अलिप्त ठेवेल, त्याच्यापासून अलिप्त ठेवेल आणि काय करेल, शुद्ध करेल, तर तो काय होईल म्हणजे, तर तो पवित्र केलेले आणि कसे पवित्र केलेले व स्वामीला उपयोगी पडणारे असे पात्र तो होईल. तर 2 तिमोथेय 2 अध्याय आणि 21 त्याच्या 20 वचन पण आपण होत्या. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाचे पात्रे असतात असे नाही, तर लाकडाचीही व मातीचेही असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मान मान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. हालेलुया. तर प्रियानो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपण, तुम्ही आणि मी स्वतःला शुद्ध आणि पवित्र ठेवलं, अपवित्र होऊ दिलं नाही, तर काय म्हणतोय की आपण स्वामीच्या, तर तो काय, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेले असे मानाचे पात्र. प्रियानो, तुम्हाला आणि मला त्यानं मानाचं पात्र तयार केलेलं आहे. कुणाच्या, त्याच्या उपयोगासाठी, त्याच्या कामासाठी, आणि ते कसल्या चांगल्या कामासाठी त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे. आणि असं असताना जर ही पात्र जर आपण अमंगल केली, ही जर पात्र अपवित्र केली, तर देवाचा राग भडकल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, आज ही तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय आहे, चेतवणी. तुम्ही आणि मी परमेश्वराच्या कार्यासाठी, त्याच्या चांगल्या कामासाठी त्यानं स्वतःनं तयार केलेली अशी आपण पात्र आहोत. त्या पात्रांना अपवित्र करणं किंवा अमंगल करणं किंवा दूषित करणं हे उचित नाही. ते आपण करू शकत नाही. आणि जर आपण तसं केलं तर निश्चितच त्याचा राग तुमच्यावरती आणि माझ्यावरती भडकल्याशिवाय राहणार नाही. आता या ठिकाणी आपण काय पाहतो, यरूशलेमातली पात्र नेत असताना त्या पात्रांनी काय, त्या राजाला काय केलं नाही किंवा सैनिकांना काय केलं नाही, अटकाव केला नाही किंवा रेजिस्ट केलं नाही. ते नाही आम्ही येणार नाही म्हणा असं म्हणाले नाही, कारण त्यांना काही व्हायचंच नव्हता. त्यांना सरळ उचलून घेऊन जाण्यात आलं. परंतु प्रिया, ज्यावेळेस ही तुमची माझी गोष्ट येते त्यावेळेस तुम्ही मी तसे नाही आहे. तुम्ही मी तसे नाही आहे. आपल्याला तसंच उचलून येता येत नाही, कारण तुम्हाला आणि मला काय आहे, चॉईस आहे. तुम्हाला आणि मला, तुम्ही मी निवड करू शकतो, तुम्ही मी नाही म्हणू शकतो. पण या ठिकाणी असं दिसून येतं, आपल्याला चोरून किंवा जबरदस्ती घेऊन जायचे कारण नाही. आणि तुम्हाला आणि मला चांगलं माहीत आहे, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या सवयीमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या पापामध्ये कसे पडतो. आपल्याला कोणी फोर्स करून घ्यायची गरज नाही, पण आपण स्वतःच्या मनानं स्वतः आपण त्याकडे काय करतो, चालत जातो. हे तुम्हाला आणि मला चांगलं माहीत आहे. तर म्हणून प्रियानो, आज ही महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही चेतावणी. त्यावेळेस काय झालं, बेलशस्सर राजानं तसं केल्यानंतर मग त्या ठिकाणी काय झाला, एक लेख लिहिण्यात आला. परंतु प्रियानो, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हा लेख अगोदरच लिहून ठेवलेला आहे. हा लेख तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अगोदरच लिहून ठेवलेला आहे. तर ह्या लेखाप्रमाणे तुम्ही आणि मी करायला पाहिजे. आणि ह्या लेखामध्ये काय लिहिलं आहे,
जर पहिली करण 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं, तुम्हाला माहीत नाही का की तुम्ही देवाचं काय आहात? मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो. प्रियानो, तुमच्या आणि माझ्या ह्या देहामध्ये, ह्या पात्रामध्ये देवाचा आत्मा वास करतो. आणि त्याचं पुढच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जो त्याचा नाश करेल त्याला मी त्याचा नाश करेन, असं परमेश्वर म्हणतोय. प्रियानो, ही महत्त्वाची वॉर्निंग आहे. हे वचन ऑलरेडी तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्याने काय केलं, लिहून ठेवलं. जो कोणी ह्या मंदिराचा काय करतो, ह्या मंदिराचा किंवा ह्या पात्राला विटाळतो, त्याचा नाश मी करेन, असं तो म्हणतो. म्हणून आज ही तुमच्यासाठी, माझ्यासाठी चेतावणी आहे, तुमच्यासाठी, माझ्यासाठी वॉर्निंग आहे. प्रियानो, आज तुम्ही आणि मी आपल्या ह्या मंदिराविषयी, आपल्या ह्या पात्राविषयी काय करायला पाहिजे? काळजीपूर्वक राहायला पाहिजे. आणि त्याची काळजी घेणं हे तुमचं आणि माझं काय आहे? आद्य कर्तव्य आहे. या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस ह्या राजा बेल्शस्सर राजा आणि त्याचे सरदार आणि त्याच्या पत्न्या उपपत्न्या हे देवाची पात्र वापरत होते, त्यावेळेस कुणी देवाला लगेच दानिएलानं सांगितलं, शद्रक मेशक अबेदनेगोनं सांगितलं नाही, परंतु देवाला माहिती होतं. त्यानं पाहिलं ते होत असताना आणि लगेचच त्या ठिकाणी काय आहे, हाताची बोट पाठवून परमेश्वरानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे? लेख लिहिला आहे. प्रियानो, कुठं तुम्ही आणि मी कुठं चुकतो, तुम्ही आणि मी कुठं हे पात्र किंवा हे मंदिर विटाळवितो, हे त्याला माहीत आहे. ज्या विटाळवत असताना ते त्याला माहीत आहे, किंवा विटाळायला तुम्ही जात असताना त्याला ते माहीत आहे. आणि प्रियानो, आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही देवाची वॉर्निंग आहे. प्रियानो, तुम्ही आणि मी हे मंदिर किंवा हे पात्र अपवित्र करायचं धाडस करू नका. त्याचा राग भडकण्या अगोदर, त्याचा कोप भडकण्या अगोदर प्रियानो, तुम्ही मी जागा होऊया. ज्यांनी अशा प्रकारे हे देवाचं मंदिर अपवित्र केलेलं आहे आणि ते अपवित्रतेत राहत आहेत, वारंवार ते विटाळवित आहेत, आज प्रियानो, तुम्ही आणि मी त्या देवाचा, पवित्र देवाचा कोप भडकण्या अगोदर आपण तुम्ही आणि मी जागा होऊया आणि हे मंदिर पवित्र करूया. हे मंदिर पवित्र करण्यासाठी तुम्हाला मला कोणत्या यज्ञाची किंवा कोणता यज्ञ करण्याची गरज नाही आहे, किंवा कोणता बली देण्याची गरज नाही आहे, कुठलं दानार्पण करण्याची गरज नाही. फक्त अनुतप्त भग्न हृदयानं ख्रिस्ताला आपण शरण जायला पाहिजे. आणि मला, होय प्रभू, मी पापी आहे, मग पाप्यावर तू आहे का, तुझ्या पवित्र रक्तानं तुम्हाला देऊ का? देवाचं वचन म्हणतोय, जर तुम्ही आपली पापे कबूल करून पदरी घ्याल तर तो विश्वसनीय आहे, तुमच्या सर्व पापांची अन्यायांची तो तुम्हाला काय करेल? क्षमा करेल. होय प्रियानो, आज मला हे तुम्हाला चॅलेंज करूया. आज प्रियानो, हे चॅलेंज आपण स्वीकारूया आणि आज आपण आपली ही पात्र आणि हे मंदिर शुद्ध करूया. हालेलुया. प्रियानो, हे देवाचं वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. त्याचा राग भडकण्या अगोदर तुम्ही मी आपले पात्र काय करूया? शुद्ध करूया. त्याच्यानंतर दुसरं जर उदाहरण घ्यायला गेलं तर दुसरं एक उदाहरण आहे, म्हणजे ते कोणतं? दावीद आणि गोल्याताचं. दावीद आणि गोल्यात याची गोष्ट तुम्हाला आणि मला चांगली माहीत आहे. आणि पहिले शमूएल याच्या 17व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर एक वचन मी वाचो. पहिले शमूएल याचा 17वा अध्याय आणि 11 वचन. शौल व सर्व इस्रायल ह्यांनी त्या बलिष्ठाचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. आपल्याला माहिती आहे, त्या ठिकाणी इस्रायल राष्ट्र आणि पॅलेस्टाईन हे दोन्ही राजे त्यांच्या सैन्यासहित काय झाले? युद्धासाठी आले. दोन्ही सैन्य डोंगरावरती आहेत आणि मध्ये दरी आहे. आणि अशा ठिकाणी ते युद्धासाठी आलेले असताना अचानक एक दिवशी काय झालं, ते पॅलेस्टाईनच्या ह्याच्यातून गोल्यात एकटाच पुढे आला आणि त्याने काय केलं? इस्रायल लोकांना चॅलेंज केला. शौल आला आणि इस्रायल लोकांना त्याने काय केलं? चॅलेंज केलं. तो म्हटला की मी एकटा येतो, तुमच्यातला एक पाठवा आणि आमच्यामध्ये युद्ध होऊ दे, आणि जर त्यानं माझ्यावरती विजय मिळवला तर आम्ही सर्व तुमचे दास होऊन, जर मी त्याच्यावरती विजय मिळवला तर तुम्ही आमचे दास व्हाल. अशा प्रकारचं हे चॅलेंज तुम्हाला आणि मला माहीत आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे युद्धाचे पूर्वीचे जे प्रकार होते, तोपर्यंत चालत आलेले जे प्रकार होते ते काय होते? तर दोन राज्य आणि दोन सैन्य येऊन त्यांची एकमेकाशी भीड होऊन ते युद्ध करायचे आणि मग त्यात कोण सरशी होईल, विजय होईल तो होईल. पण आजपर्यंत असं झालं नव्हतं. असं हे पहिल्याने झालं. या ठिकाणी एका विरुद्ध एक आला आणि एकाने चॅलेंज केलं, मी एकटा आहे, तुमच्यात एकटा पाठवा, कुणीही पाठवा. मग तो राजा येऊ दे, नाही तर आणखीन कोणी येऊ दे, तुम्ही या एकटा येऊ दे आणि दोघांच्या मध्ये येऊ दे. अशा प्रकारचं युद्ध ह्याच्या अगोदर कधी झालं नव्हतं आणि पहिलीच वेळ होती. आणि हे इस्रायल राष्ट्र किंवा साऊल राजा किंवा इस्रायल राष्ट्र ह्याच्यासाठीच तयार होते की सगळ्या सैन्यानिशी युद्ध करण्यासाठी. मग हे त्यांच्यासाठी काय होतं? एक वेगळं होतं आणि पहिलीच गोष्ट होती. आज मला तुम्हाला सांगू द्या, बऱ्याच वेळा ज्यावेळेस
आपण पाहतो लोक संकटातून अडचणीत जात असताना त्यांच्याशी बोलत असताना ते म्हणतात की अहो माझ्यावर आलेला प्रसंग जो आहे, माझ्यावर आलेलं जो दुःख किंवा कष्ट आहे, जो माझ्यावरचा जो प्रसंग आहे तो कुणावरती आला, माझ्यासारखा कुणावरती अशा प्रकारचा वाईट प्रसंग आलेला नाही, मीच आहे तो, की माझ्यावरती अशा प्रकारचा सगळ्यात वाईट प्रकारचा प्रसंग माझ्यावरती आलेला आहे, असं पुष्कळ वेळा आपण पण म्हणलेलं आहे आणि असं आपण काय केलेलं आहे, ऐकलेलं आहे. परंतु प्रियानो, या ठिकाणी म्हणजे आपण नेहमी जे तयार असतो ते जे नॉर्मल आहे, रुटीन आहे त्या गोष्टी करण्यासाठी, परंतु अशा प्रकारचं अनयुज्युअल किंवा एक वेगळ्या प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी आलं होतं. तशाच प्रकारे बऱ्याच वेळेला आपल्याला सुद्धा वाटतं की आपल्यावरती आलेला प्रसंग किंवा आपल्यावरती आलेला प्रश्न किंवा संकट हे आगळं, जगापेक्षा आगळं वेगळं आहे आणि मीच तो एकटा आहे. असं जरी असलं तर प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या, देव तुमच्याशी, तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर आहे, ह्या प्रसंगावरून आपल्याला दिसून येतं. दुसरी गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर या ठिकाणी लोकांनी काय केलं, इस्रायलच्या सैन्यानं आणि शौलानं ह्याच्याकडं एवढं, गोल्याताकडे एवढं बारकाईनं पाहिलं होतं की जणू काय अशी दुर्बीण लावून किंवा मायक्रोस्कोप लावून त्याचं सगळं वर्णन त्यांनी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं हेल्मेट एवढं मोठं होतं, त्या हेल्मेटचं एवढं वजन होतं, त्याचा जो भाला होता त्याच्या पात्याचं एवढं वजन होतं, मग त्याने घातलेलं ते चिलखत आणि ती ढाल आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढं बारकाईने त्यांनी, म्हणजे एवढं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी करून, म्हणजे त्यांनी एवढं पाहिलं होतं की त्याचा तो आवाचा भाव होऊन बसलेला होता. म्हणजे त्यांनी त्याच्याकडे पाहत असताना एवढं बारीक निरीक्षण केलं होतं की त्यांना खूप बलाढ्य आणि असा मोठा तो वाटत होता. आणि त्यामुळंच काय होत होतं की अशा मोठ्या बलाढ्य योद्ध्याला, कसलेल्या योद्ध्याच्या विरुद्ध एकटा जाऊन कसा लढणार आहे, अशा प्रकारचं भय आणि भीती लोकांच्या, शौलाच्या आणि त्या सर्व सैन्यांच्या मनामध्ये होतं. आणि म्हणून ज्यावेळेस तो बाहेर येईल त्यावेळेस काय घाबरून पाठीमागे जायचे. पण तेच ज्यावेळेस दाविदानं त्याच्याकडे पाहिलं त्यावेळेस आपल्याला दिसून येतो, तो लहान पोर होता, अगदी बालिश असा होता. आणि त्यानं ज्यावेळेस त्याच्याकडे पाहिलं आणि तो अशा प्रकारचा वक्तव्य करताना इस्रायलाच्या राजाला आणि सैन्याला आणि देवाचं ते निंदा करत असताना त्यानं पाहिलं, त्यावेळेस त्याचा राग काय त्याला उसळून आला. तो म्हटला, कोण हा फिलिस्तीन, सुनतानं झालेला असा फिलिस्तीन इस्रायलाच्या देवाचा आणि इस्रायलाच्या राजाचा आणि सैन्याचा काय करत आहे, अवहेलना करत आहे. आणि त्याचा राग भडकला. आणि आपण पाहतो पुढे जाऊन दाविदानं काय केलं ते आपल्याला माहीत आहे. आता या ठिकाणी मला तुमचं एक अटेन्शन या ठिकाणी घ्यायचं आहे, तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. या ठिकाणी इस्रायलानं, सौलानं आणि सैन्यानं त्या गोल्याताचं एवढं बारकाईनं परीक्षण केलं की त्यांना तो खूप मोठा वाटत गेला. आणि तो जसा निरीक्षण केलं तसा तो मोठा वाटायला लागला, तशी त्यांच्या मनामध्ये मोठी भीती निर्माण झाली. एवढ्या मोठ्या योद्ध्याच्या विरुद्ध आम्ही एकटा कसा जाणार आहे, अशा प्रकारची भीती झाली. परंतु प्रियानो, या ठिकाणी दावीद लहान मुलगा, 11 वयातला मुलगा त्या ठिकाणी आला आणि त्यानं त्याच्याकडे बघताना त्याला पण तो तेवढाच वाटला, त्यांच्यासारखाच तेवढाच मोठा, आणि सगळ्या गोष्टी त्याला पण तेच दिसलं. परंतु त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन जो होता तो फार महत्त्वाचा होता. आज प्रियानो, देवाचं वचन, आज परमेश्वर तुम्हाला आणि मला हेच सांगत आहे की तुमचा बघण्याचा दृष्टिकोन, आज कोणत्या दृष्टिकोनानं आपण आपल्या समस्यांकडं, आपल्या प्रश्नांच्याकडे बघतो, आपल्या अडचणींच्याकडे आपण बघतो. तर प्रियानो, आपला दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी दाविदाचा दृष्टिकोन कसा होता की दावीद त्याच्याकडे बघताना त्याला हा मोठा दिसलाच, परंतु दाविदाचा दृष्टिकोन होता हा एवढा मोठा आहे, तर हे टार्गेट किंवा ह्याच्यावरचा निशाणा मी डोळे झाकून जरी गोफणीने गुंडा मारला तर माझा निशाणा काय होणार नाही, चुकणार नाही. म्हणजे त्याचा दृष्टिकोन एवढा मोठा आहे की मला डोळा झाकून जरी मी मारला तरी तो काय होणार नाही, चुकणार नाही. अशा प्रकारचं हे त्याचा दृष्टिकोन होता. प्रियानो, अगदी एक्झॅक्टली तेच तुम्हाला मला करायचं आहे. ज्यावेळेस तुमचा शत्रू, तुमचा वैरी ज्यावेळेस तुम्हाला मोठा वाटतो, तुमचा प्रसंग मोठा वाटतो, त्यावेळेस तुम्ही हे म्हणायला पाहिजे की हे एवढं मोठं टार्गेट आहे की ते माझ्या हातून कधी चुकणार नाही, कारण माझा परमेश्वर माझ्याबरोबर आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस दावीद जाताना, दावीद म्हटलं, मी आलोय तुझ्या विरुद्ध, तो म्हणतो की मी इस्रायलाचा देव, त्याच्या नावामध्ये मी तुझ्या विरुद्ध आलेला आहे, त्याच्या नावाने मी तुझ्या विरुद्ध आलेला आहे. होय प्रियानो, तुमची आणि माझे जे युद्ध आहे आपल्या वैऱ्याबरोबरचं, ते रक्तमांसाचं नाही, तर तुमचं आणि माझं युद्ध जे आहे ते आपल्या परमेश्वराच्या नावानं, परमेश्वराच्या नावामध्ये आहे. हालेलुया. तर प्रियानो, ही एक महत्त्वाची गोष्ट. आज आपण आपल्या समस्याकडे किंवा प्रश्नाकडे बघत असताना दाविदाने ज्या पद्धतीने बघितलं, दाविदाचा दृष्टिकोन होता, त्या दृष्टिकोनानं आज आपण आपल्या समस्यांच्याकडं आणि प्रश्नांच्याकडे बघूया, आपला दृष्टिकोन. तर प्रियानो, कन्क्लूड करत असताना मला आज तुम्हाला सांगू द्या, तुमचं अंतःकरण अस्वस्थ आहे काय? मग ते कारण काहीही असेल, आज तुमचं अंतःकरण अस्वस्थ आहे काय?
प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही देवाचं पात्र अपवित्र करत आहात, अपवित्र केलं आहे का, करत आहात का? तर प्रियानो, आज तुमच्यासाठी ही वॉर्निंग आहे. तुम्ही देवाचं पात्र आहात आणि ते अपवित्र करायचं, ते विटाळायचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. आणि आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही वॉर्निंग आहे. त्याचा राग भडकण्या अगोदर, त्याचा रागाचा उद्रेक होण्याच्या अगोदर आज तुम्ही मी आपला जे अपवित्र केलेलं पात्र आहे ते शुद्ध करूया. आज तो तुम्हाला आणि मला चॅलेंज करते. प्रियानो, ते आपल्याला देवाचा रागाचा उद्रेक झाला तर तो तुमच्यानं आणि माझ्यानं सहन करवणार नाही. तुम्ही देवाचे पात्र आहात, स्वतःला अपवित्र करत आहात काय? प्रियानो, त्यानंतर तुमच्या समस्याकडं ज्याप्रमाणे गोल्ह्याकडं पाहण्याची, तुमच्या समस्याकडं पाहण्याची तुमचा दृष्टिकोन, तुमच्या समस्यांच्याकडं, प्रश्नांच्याकडं, अडचणीकडं, संकटांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? शौलासारखा किंवा त्याच्या सैन्यांचा सारखा नको, तर दावीदासारखा असू द्या. दावीद म्हटला, एवढं मोठं टार्गेट मी कसा चुकेन? त्याचप्रमाणे तुम्ही म्हणा, एवढा मोठा प्रश्न माझ्या देवाच्यातून कसा चुकेल? आणि माझ्या देवाच्या नावामध्ये तुम्ही नॉकडाऊन केल्याशिवाय, त्याला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. होय प्रियानो, आज आपल्या नजरेचा, आपल्या बघण्याचा दृष्टिकोन आज आपल्याला बदलायचा आहे. आणि सरते शेवटी, जर तुमचं माझं अंतःकरण अस्वस्थ व्हायला नाही पाहिजे, तर तुम्ही आणि मी देवावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः त्यांना सांगितलं, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. आपण नतमस्तक होऊया. पवित्र 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 सैन्यांच्या महान गौरव हा देवा स्तुती समणे करतो, तुला वाद येतो, तुझ्या महान गौरव सन्मान देतो, याच्या तो प्रार्थना करतो, विनंती करतो तुझ्या प्रभू, तो या वचनाच्या द्वारे तो आमची भेट घेतली, याबद्दल मी तुझ्या आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू, आमची अस्वस्थ झालेली अंतःकरण बापा तू पाहिलेलं, आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये चाललं जे काय चलबिचलता झालेल्या, ज्या अविश्वास निर्माण झालेल्या, ज्या संभ्रम निर्माण झालेल्या, ज्या भयभीती निर्माण झाल्या, ती पाहूनच तो आज तुमच्याशी बोललेल्या प्रभू ख्रिस्ता, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो राजा. होय प्रभू येशू, आज जे तू आम्हाला अभय दिलेस राजा, आज जे तू आमच्याशी बोललास राजा, त्याबद्दल मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू, तुझ्यावरचा आणि पित्यावरचा विश्वास दृढ आणि बळकट करण्यासाठी बाबा लागणारी कृपा तू आम्हाला देश विनंती करतो राजा. होय प्रभू, आमचा विश्वास वाढव राजा, आमचा विश्वास दृढ आणि बळकट कर, अशी आम्ही तुझ्या चरणाशी प्रार्थना आणि विनंती करतो राजा. की जेणेकरून प्रभू आम्ही आमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ देणार नाही. भले कोणताही प्रसंग आमच्या समोर होऊ दे, आम्ही आमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ देणार नाही. कारण आमची खात्री आणि आमचा निर्धार किंवा आमचा विश्वास जो आहे तो तुझ्यावरती आणि पित्यावरती आहे. त्याचप्रमाणे प्रिय प्रभू, आमची जी हे पात्र आहेत, आमचं जे हे मंदिर, तुझं जे मंदिर आहे ते अपवित्र न करण्यासाठी लागणारी विशेष कृपा दे अशी विनंती करतो. आज प्रभू राया, ज्या आम्ही सर्वांनी बापा ही पात्र, हे मंदिर अपवित्र केलं आहे, आज आम्ही तुझ्याच्यावरची प्रार्थना करतो, विनंती करतो राजा. आम्ही आमची पापं कबूल करून आमच्या पदरामध्ये घेतो राजा. आणि प्रभू, जसं तुझ्यामध्ये तू विश्वसनीय आमच्या सर्व पापांची आणि अनितीची क्षमा करणारा तू देव. होय प्रभू, आमच्या सर्व पापांची अनितीची तू आम्हाला क्षमा कर अशी विनंती करतो. तुझ्या रक्तानं तू आम्हाला धुवून शुद्ध कर, पवित्र कर अशी विनंती करतो राजा. आणि प्रभू, पुन्हा एक बार ही पात्र शुद्ध आणि पवित्र कर, की ज्यांचा उपयोग तुझ्या चांगल्या कामासाठी होईल राजा. ज्या कामासाठी तू आम्हाला निर्माण केलंस राजा, त्या कामासाठी त्याचा उपयोग होईल असं तू कर आणि केलंच. धन्यवाद देतो आणि तू स्तुती समोर करतो राजा. आणि ख्रिस्ता, तुझ्याच नावाचं गौरव कोण घे. होय प्रभू, तुझ्याच नावाचं गौरव कोण घे अशी प्रार्थना आणि विनंती करतो राजा. पुन्हा एक वार बापा, माझ्या सर्व ऐकणाऱ्यांना बापा आज तू याच्यानं अशी प्रार्थना करतो, म्हणतो त्या सर्वांना तू आशीर्वादित कर, त्यांच्या सर्व गरजा भागव, त्यांच्या सर्व अडीअडचण दूर कर, त्यांच्या प्रश्न समस्या सोडव अशी मी त्याच्यानं अशी प्रार्थना करतो, विनंती करतो या. पुरवठा करणारा देवा, त्याचा तू पुरवठा कर अशी मी प्रार्थना करतो, विनंती करतो या. बरं करणारा देवा, निरोगी निकोप करणारे त्यांना तू निरोगी निकोप कर अशी मी प्रार्थना करतो, विनंती करतो या. आणि विश्वासामध्ये प्रत्येकाला दृढ आणि बळकट कर अशी प्रभू येशू मी त्याच्यानं अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आणि त्या प्रकारचा आशीर्वाद आम्हाला सर्वांना दिलास, याबद्दल धन्यवाद देत स्तुती स्तमने करत येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे, म्हणतो पित्या. आमेन, आमेन, आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांच्या बरोबर आणि देवाच्या सर्व प्रिय लेकरांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज गॉड. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा आणि प्रभूचं आशीर्वादाचं त्यांच्यासाठी तुम्ही एक चालन व्हा. प्रेज गॉड. गॉड ब्लेस यू.
थँक्यू.